दर्शन करण्याचा निर्णय घेतलाय. सलामीची जोडी अग्री बॉईज या संघाची दिवेश आणि मितेश अशी बघायला मिळते. 4 षटकांचा सामना बघायला मिळतोय. हा देखील सामना एक रंगतदार सामना होईल, यात काही शंका नाहीये. बंधू पाटील, जितेश बंधू प्रथम नंबर 1 चा गोलंदाजी मार्कवर दाखल होत असताना आपण पाहू शकतोय. 2 पंच एका बाजूला प्रमुख पंचाच्या भूमिकेमध्ये विशालजी नाईक सरांना आपण बघतोय आणि स्केअर एक पंच ललितजी भोईर बंडे सरांना आपण बघताय. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ऑल द बेस्ट. पहिला चेंडू अगदी खोला चेंडू टाकला होता. चेंडू मात्र खेळला होता या कबर क्षेत्रामध्ये. शतकाला चेंडूला उचलले तत्पूर्वी एक धाव आपण पूर्ण केले गेले आहे. या 1 च्या मदतीने संघाचं अकाउंट ओपन करत असताना आपण बघू शकता अग्री बॉईज प्रथम फलंदाजी करत असताना पाहायला मिळते. मितेश आणि दिवेश अशी सलामीची जोडी. दिवेशाने 1 चेंडू सामना केला आणि 1 धाव अकाउंट ओपन करताना आपण पाहू शकतो. मितेश अगदी प्रोफेशनल प्रमाणे पंचांकडून गाड घेतली गेली आहे. पहिले षटक हाताळण्यासाठी सज्ज होत असताना आपण पाहायला मिळते. याला मात्र फक्त चेंडूला अप साईडला खेळायचा होता. चेंडूचा अन साईडला शॉर्ट मिडविकेटला शतक चेंडूला उचलतोय आणि तत्पूर्वी काय बघायला मिळतं तर मिसफील्ड बघायला मिळाली आणि 1 धावेचं रूपांतर डबल मध्ये कसं कन्वर्ट करायचं हे दोघांना ठाऊक आहे. प्रथमेश भोईर बॅलिंग बॉक्स मध्ये येऊन संपर्क साधायचा आहे. तर इथे मात्र काय घडलंय, 2 चेंडू समाप्त झालाय, 3 धावा झालाय. तिसरा चेंडू हाताळण्यासाठी राऊंड द विकेटने बंधू. याला मात्र फक्त आणि फक्त स्टेअर केले चेंडूला. कुठल्या प्रकारे धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. जातो चेंडू डॉटच्या स्वरूपात. निर्धार चेंडूची सांगता आली आहे. शेवटचा चेंडू सामना आजच्या रजनी मधील. एका बाजूला बंटी सिक्सर आणि दुसऱ्या बाजूला अग्री बॉईज. यावेळी मात्र आडव्या बॅटचा वापर केला होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. जातोय चेंडू निर्धावाच्या स्वरूपात. अगदी प्रश्न विचारला गेला होता की या चेंडूला डिफेंड करू शकतोस का, तर बॅटरच्या माध्यमातून आले उत्तर नाही करू शकत. निर्धाव चेंडू सांगता आली आहे. 4 चेंडू टाकून झालेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. बंधू पुन्हा एकदा गोंधळी मार्कवर. याला मात्र अगदी व्यवस्थित चेंडूला स्ट्रोक्स खेळला गेला. एकदा पळून पुणे गेला. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का, तर बघता बघता एक धाव पाहायला मिळते. चांगले क्षेत्ररक्षण आपण बघू शकतोय. मिड ऑफ क्षेत्रामध्ये बंटी भोईर तिकडे होते आणि चांगले क्षेत्ररक्षण कल्पेश भोईर उर्फ बंटी या नावाने सुप्रसिद्ध आहेत. अगदी डीप वरून आले होते. यावेळेस मात्र आडव्या बॅटचा वापर केलाय. चेंडू डीप स्क्वेअर लेग मध्ये ट्रॅव्हल होतोय, निघून जाईल सीमारेच्या पार. आलाय चौकार. फलंदाज दिवेश पाटीलच्या बॅटमधनं चौकार. तर पहिलं षटक संपलं गेलंय आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती म्हणजे बिनबाद 8 अशी स्थिती पाहायला मिळते. अग्री बॉईज या संघाचे अगदी नवतरुण खेळाडू या संघामध्ये पाहायला मिळत आहेत. यंग टॅलेंट घेऊन दिवेश पाटील हा उतरलेला आहे. चांगली खेळाडू मात्र त्याने घेतलेले आहेत आपल्या संघामध्ये आणि चांगली परफॉर्मन्स देखील दाखवत आहेत सध्याच्या घडीला. दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतं गोलंदाज पंकज येतोय. नंबर 2 चा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. सानेगुरुजी स्फोट जुचंद्र हा संघाचा खेळाडू, परंतु आज या जुचंद्र प्रीमियर लीग मध्ये बंटी सिक्सर या संघाकडे खेळत असताना पाहू शकताय. भावेश बोरे याची मात्र थोडीशी पडझड होत असताना पाहायला मिळते. शॉर्ट स्क्वेअर लेग वरून मात्र इथे मात्र
बॅकवर्ड पॉइंटला त्यांना घेतलं गेलंय, गलीमध्ये घेतलं गेलंय. यावेळेस पंकज गोंधळी मार्कवर सज्ज होत असताना पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू हाताळण्यासाठी मितेशसाठी. ओ यामध्ये आडव्या बॅटचा वापर केलाय. चेंडू निघून जाईल. डीप मिड विकेट पट्ट्या बाहेर, सीमारेषा पार, आलाय षटकार. अगदी क्रिसचा कोण्याचा वापर केला होता या फलंदाजाने आणि चेंडूला मात्र फेकून दिले. डीप मिड विकेट पट्ट्या बाहेर, सीमारेषा करिता या 6 धावांची धावसंख्या पुढे सरकली आहे. बिनबाद 14 अशी स्थिती बघायला मिळते आग्री बॉयज या संघाची. पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने दुसरा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होत असताना मितेशसाठी. यावेळी मात्र स्विच इट घातक फटका खेळला गेला, मात्र फार अपयश मिळालं नाही. लेग बायच्या स्वरूपात ही धाव गणली गेली. या एक धावण्याची धावसंख्या पुढे सरकेल, ती म्हणजे पोफते 15 या धावसंख्येवर. मितेश आतापर्यंत 6 चेंडूचा सामना केलाय आणि 9 धावसंख्येवर तो खेळतोय. दुसऱ्या बाजूला दिवेश हा 2 चेंडूचा सामना केलाय आणि 5 धावसंख्येवर तो खेळतोय. JPL जुचंद्र प्रीमियर लीग तुम्ही एन्जॉय करता. तिसरा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होत आहेत गोलंदाज गोंधळी मार्कवर. यावेळेस मात्र अक्रॉस द लाईन पूर्णपणे मनसोबा बनवला होता. या चेंडूला अक्रॉस द लाईन चेंडूला खेळण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. चेंडू गेला डॉटच्या स्वरूपात. तीन चेंडू 15 धावा अशी स्थिती पाहायला मिळते आग्री बॉयज या संघाची. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर पंकज. चौथा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होतोय दिवेश पाटील. स्ट्रायकरकडे आयकॉन खेळाडू या संघाचा पाहायला मिळतोय. यावेळेस मध्ये जोरकस मारण्याचा प्रयत्न स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडूला खेळला जात आहे. क्षेत्ररक्षक आहेत, थोडस पंबलिंग होते आणि तत्पूर्वी काय बघायला मिळतं तर 2 धावा या पळून पूर्ण केल्या गेल्यात. अगदी पूर्णपणे कोसळले होते आणि खऱ्या तर मात्र दुर्दैव असं की चेंडू कंप्लीट त्यांच्या हातामध्ये जाऊन विसावला गेलाय आणि चांगला चेंडू कॅरी केलाय आणि पुन्हा एकदा फेकला गेला चेंडू. या 2 धावांची धावसंख्या पुढे सरकते 17 या आकड्यावर. पाचवा चेंडू दिवेश खेळण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज पंकज. ओव्हर द विकेटने 10 ते 15 पर्यंत रनअप घेत असताना यावेळेस मात्र अक्रॉस द लाईन चेंडूला खेळले जातंय. चेंडू डीप मध्ये निघून जाईल, सीमारेषा पार, 1 बाउन्स चौकाराकरिता. या 4 धावांची धावसंख्या पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचते 21 या आकड्यावर. घड्याळात वाजले 3:56 झालेत. शेवटचा चेंडू या षटकातील, दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. 21 धावा, बिनबाद 21. यावेळेस मात्र पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडूला फेकून दिलाय डीप मिड विकेट पट्ट्या बाहेर, सीमारेषा पार, आलाय षटकार. तर या 6 धावांची धावसंख्या पुढे सरकली आहे, 27 या धावसंख्येवर पाहायला मिळते. दिवेश पोहोचतोय, 6 चेंडूचा सामना केलाय, 17 धावसंख्येवर पोहोचतोय आणि त्याला चांगला साथ देतोय
मिस्टर मितेश भोईर. 6 चेंडूचा सामना केलाय आणि 9 धावसंख्येवर तो खेळतोय. तिसऱ्या षटकासाठी आमंत्रण दिले जाते गोलंदाज कल्पेश भोईर. कल्पेश भोईर याने मात्र या जेपीएल मध्ये चौथ्या पर्वामध्ये चांगलं प्रदर्शन दाखवलं नाहीये. चांगलं प्रदर्शन त्याला दाखवावं लागेल या चौथ्या पर्वामध्ये. भरपूर मार पडला या गोलंदाजाला, परंतु या सामन्यामध्ये शेवटच्या सामन्यामध्ये कशा प्रकारे त्याचं चेतन मात्रे तर चेतन मात्रे यांच्याकडनं दिवेश पाटील याला 2 षटकांसाठी तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज इथे जमा झालाय. पुन्हा एकदा जो आडव्या बॅटचा वापर केलाय, चेंडू निघून जातोय वाईडिश मिडॉनला, सीमारेषा पार आलाय मितेशच्या बॅट मधनं दर्जेदार चौकार. तर या 4 धावांची अगदी रिप्ले मध्ये आपण बघू शकतोय. चांगला स्ट्रोक्स केला गेला, अगदी चेंडूला ऑन दी अप चेंडू खेळला गेलाय. या 4 धावांची धावसंख्या पुढे फरकली आहे. 31 या आकड्यावर बिनबाद 31 अशी सुरुवात पाहायला मिळते. दुसरा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होत असताना गोलंदाज कल्पेश राऊंड द विकेटने यावेळी पुन्हा एकदा हॅमर केलाय, क्षेत्र निवडलंय. यावेळेस वाईडिश मिडॉन सीमारेषा पार षटकाराकरिता. या 6 धावांची धावसंख्या पुढे सरकेल. अगदी रिप्ले मध्ये बघू शकतो कशा प्रकारे या चेंडूला फेकून दिलाय. काय चेंडू एक्झिक्यूट केला गेलाय. अगदी क्रीजचा कोण्याचा वापर केलाय फलंदाज मितेश भोईर या खेळाडूने. या 6 धावांची धावसंख्या पुढे सरकली आहे. जाऊन परिस्थिती म्हणजे 37 या आकड्यावर मितेश भोईर ऑन फायर बघायला मिळतोय. एक चौकार एक षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. ओ यावेळी मात्र सबमरीन डिलिव्हरी चेंडूची सांगता होत्या निर्धाव चेंडूनीची. चांगले चेंडूचे निर्धाव सांगता आले आहे. तिसरा चेंडू आलाय निर्धावाच्या स्वरूपात. चौथा चेंडू हाताळण्यासाठी राऊंड द विकेटने कल्पेश मितेश साडी यावेळेस आपटलाय, त्याला ओळखलंय आणि चांगला झेल पकडलाय. इथे मात्र बघू शकतोय पहिला हादरा बफला होतोय तो म्हणजे मिस्टर मितेश भोईर याच्या रूपाने आग्री बॉयज या संघाला. बॅक टू द डगआउट पहिला हादरा बफला होतोय. चांगला झेल पकडलाय. हार्दिक होते तिकडे आणि त्यांच्या बरोबर चांगला झेल पकडलाय. तर नवीन बॅटर मैदानाच्या आत दाखल होतं मिस्टर संजय दाणे, जो की मागचा मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरला होता. तोच खेळाडू आपल्याला बघायला मिळतो. अगदी 1 डाऊन मध्ये त्याला प्राचार्य करण्यात आलाय. हा खेळाडू बघायचा झाला ना तर मात्र 4थ्या त्या 5व्या क्रमांकावर व्हायचा, परंतु यावेळेस मात्र थोडासा प्रमोट केलं पाहिजे या खेळाडूला. पुन्हा ओव्हर द विकेटने ओ यावेळेस जोरकस मारण्याचा प्रयत्न, व्यवस्थित बॅटच्या पडण्यात येत नाही. चेंडू मात्र जातोय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. एक धावेचा प्रयत्न, मात्र दुसरी धाव घेत असताना गडी बाद होतोय मिस्टर संजय दाणे. या एक धावण्याची धाव संख्या पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचते 38 या आकड्यावर. धाव संख्या चांगली बघायला मिळते आतापर्यंत, परंतु विकेट जात आहेत. विकेट कुठे ना कुठे मात्र इथे थांबावे लागेल आग्री बॉयज या संघाला. धावपका वाढवचा असेल ना तर अजून थोडीशी पार्टनरशिप झाली तर ही धावसंख्या आपल्याला 50च्या पलीकडे पाहायला मिळू शकते.
नवीन बॅटर्स मैदानाच्या आत दाखल होत असताना मिस्टर सूरज भोईर. कालच्या दिवशी काय प्रदर्शन राहिलं होतं या खेळाडूचं, तोच खेळाडू मैदानाच्या आत दाखल होतोय. अगदी 4थ्या क्रमांकावर त्याला प्राचार्य करण्यात आलाय. दिवेश पाटील एका बाजूला किल्ला लढवत असताना पाहायला मिळतोय. 6 चेंडूमध्ये 17 धावा त्याच्या बॅट मधून आल्यात. ही भागीदारी जर झाली तर नक्कीच 60च्या पर्यंत जाऊ शकते. 50+ होऊ शकतोय आग्री बॉईज हा संघ. ओ यावेळेस मात्र अगदी दूरवरून चेंडू करण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. जातोय चेंडू निर्धाच्या स्वरूपात. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 2 गडी बाद 38 धावा अशी स्थिती पाहायला मिळते आग्री बॉईज या संघाची. तर बंटी सिक्सर या संघाकडनं 4थं षटक कोणाला दिलं जाईल, कोणावर विश्वास टाकला जाईल. मितेश भोईर 10 चेंडूचा सामना केला मितेश भोईर याने आणि 19 या धावसंख्येवर तो बाद झालाय. त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूला आपण बघू शकतो दिवेश पाटील आतापर्यंत एकतर्फी किल्ला लढवत असताना पाहायला मिळतोय. 6 चेंडूमध्ये 17 धावा त्याच्या बॅटमध्ये आल्यात. 4थं षटक टाकण्यासाठी सज्ज होते मिस्टर संतोष. हा गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाजी करण्यासाठी. सकाळचे वाजले 4:04 झालेत. संतोष गोंधळी मार्कवर यावेळेस सज्ज होतात फलंदाज दिवेश पाटील. त्याच्या बॅट मधनं 2 षटकार आपण उत्तुंग पाहिलेत. ओ यार मात्र हलकर्णीने फक्त आणि फक्त स्टिअर केलाय. चेंडू मात्र गली क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. तत्पूर्वी 1 धाव ही पूर्ण केली गेली आहे. या 1च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे. 2 गडी बाद 39 धावसंख्या पाहायला मिळते. तर दिवेशच्या बॅटमधनं आतापर्यंत 1 षटकार आला आहे. मितेशच्या बॅटमधनं आपण 2 षटकार पाहिले होते. उत्तुंग षटकार पाहिले होते ते देखील. दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय मिस्टर संतोष. राऊंड द विकेटने सुरत साठी ह्या वेळेस जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू आपण बघू शकतोय बॅकवर्ड स्कॉरले क्षेत्रामध्ये येतोय. शतरक्षकाला चेंडूला फील्ड केलंय आणि तत्पूर्वी काय बघायला मिळालं आहे तर 2 धावा या कंप्लीट केल्या गेल्या आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. दोघांमध्ये चांगले ताळमेळ जुळलेला आहे दिवेश आणि सूरज मार्फत. या 2 धावची धावसंख्या पुढे सरकली आहे 41 आकड्यावर. अजूनही शेवटचे 4 चेंडू बाकी आहेत. स्लॉगवरचं षटक चालू आहे आणि या स्लॉगवरच्या षटकामध्ये किती धावा जमवल्या जातील 50च्या प्लस जाण्याचा प्रयत्न असेल आग्री बॉईजच्या संघाचा. आग्री बॉईजच्या खेळामध्ये भरपूर चिंतेचं वातावरण निर्माण पाहायला मिळते आहे. तर दुसऱ्या बाजूला बंटी सिक्सर देखील हा खेळा देखील पूर्णपणे चूप खामोश बघायला मिळतोय. ओ यामध्ये जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये बघायला मिळतोय आणि चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पकडलाय झेल वाईडिश मिडॉन पट्ट्यामध्ये आणि अजून एक धक्का लागतोय तो म्हणजे आग्री बॉईज या संघाला. धक्का क्रमांक 3 बसला जातोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आत दाखल होतं मिस्टर राकेश गोवारी. राकेश गोवारी या स्पर्धेमध्ये अजून काही चांगले प्रदर्शन त्यांनी दाखवलं नाहीये. जी हवी आहे ना फटकेबाजी ती आतापर्यंत त्यांच्या बॅटमधला आली नाहीये. मात्र या शेवटच्या निर्णायक सामन्यामध्ये कशा प्रकारे त्याचा परफॉर्मन्स राहील हे नक्कीच इंटरेस्टिंग ठरणार आहे. त्याच्या माहितीसाठी अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे या स्लॉग ओव्हर मधील.
संतोष पुन्हा एकदा राऊंड विकेटने चौथा चेंडू हाताने फटफट होतोय. ओ या जोरकस माझा प्रयत्न डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. शतकच्या चेंडूला उचललंय आणि तत्पूर्वी दुसऱ्याचा प्रयत्न झालाय आणि 2 धावा कंप्लीट पूर्ण केल्या गेल्यात. या दोनच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचते ते म्हणजे 45 या आकड्यावर, 43 या आकड्यावर. धावसंख्या 43, गडी बाजल ते म्हणजे 3. ओ याला फुल टॉप डिलिव्हरी होती, पुरेपूर फायदा उठलू शकले नाही फलंदाज. एक धाव पळून पूर्ण केल्या, दुसऱ्याचा प्रयत्न झालाय आणि बघता बघता 2 धाव या पळून पूर्ण केल्यात. या 2 धावांची धावसंख्या पुढे सरकते 45 या आकड्यावर. 45 लॉस ऑफ 3 विकेट अग्री बॉयज प्रथम फलंदाजी करत असताना पाहायला मिळते. शेवटचा चेंडू या पहिल्या इनिंग मधला. शेवटच्या चेंडूवर किती धावा जमवल्या जातील? जर चौकार आला तर 49 होतील. शेवटचा चेंडू लास्ट गो. ओ या जोरकस माझा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. धाव जी आहे ती मात्र गणण्यात येणार नाहीये, कारण दोन्ही खेळाडूंनी क्रीज सोडायला पाहिजे. हे मात्र रूल्स अँड रेग्युलेशन आपण पाहतो जेपीएलच्या माध्यमातून. जुचंद्र प्रीमियर लीग मध्ये चांगला नियम इथे मात्र आपण बघू शकतोय. जर तुम्हाला धाव घ्यायची असेल तर दोन्ही संघाने क्रीज सोडणं बंधनकारक आहे. दोन्ही खेळाडूंना क्रीज सोडायचं आहे, तेव्हाच मात्र ही जी रन आहे ती पूर्ण होईल. धावसंख्या आहे ती म्हणजे 45 धावा आणि 46 धावांचं टार्गेट असेल ते म्हणजे बंटी सिक्सर या संघासमोर. प्रति षटकामध्ये 11.50च्या फरफडी चालावं लागेल, ते म्हणजे बंटी सिक्सर या संघाला. चला क्षेत्राचे लगेच फजवायचं आहे अग्री बॉयज हा संघ. चला लगेच छत्रछन फजून घ्यायचं अग्री बॉयज संघ. वेळ न दवडता लगेच छत्रछन फजून घ्या. सलामीची जोडी मैदानाच्या दाखल झाले बंटी सिक्सर या संघाची. जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 46 धावांचं टार्गेट आहे. या 46 धावा कशा प्रकारे पार केल्या जातील बंटी सिक्सरच्या माध्यमातून जितेश बंधू यांना आपण पाहू शकतोय टीव्ही स्क्रीनवर आपल्याला बघायला मिळत आहेत. आणि दुसरे फलंदाज आहेत ते म्हणजे हार्दिक म्हात्रे. मागच्या जेपीएल मध्ये तिसऱ्या पर्वामध्ये खऱ्या तर मात्र बोलबाला राहिला होता, ते म्हणजे हार्दिक म्हात्रे या खेळाडूचा चांगलं प्रदर्शन या खेळाडूने दाखवलं होतं. चला वेळेची कुठल्या प्रकारे तिरंगे न करता मात्र मॅच स्टार्ट करायची आहे. नंबर 1 चा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर मिस्टर पंकज पाटील.
एक डावकराचा गोलंदाज, अष्टपैलू गोलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे. दोन्ही खेळाडू दत्ताळी स्पोर्ट्स संघाचे आमने सामने येत असताना एका बाजूला पंकज आणि दुसऱ्या बाजूला फलंदाज जितेश बंधू यांना पाहत आहे. जिंकण्याकडे 46 धावांचं टार्गेट आहे. 24 चेंडू 46 धावा, 11.50च्या फरफडे चालावं लागेल बंटी फिक्सर या संघाला. गेम ऑन, ऑल द बेस्ट. पहिला चेंडू सज्ज होत असताना अक्रॉस द लाईन पहिल्याच मनसुबा बनवला होता. चेंडूला फेकून दिलंय डीप मिड विकेट, पट्ट्या बाहेर, सीमारेच्या पार, आला षटकार. तर पहिल्या चेंडूवर आपले इरादे स्पष्ट केलेत मिस्टर बंधू पाटील या खेळाडूने. पहिल्या चेंडूवर ठोकला त्याने षटकार. अगदी रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो कशा प्रकारे या चेंडूला खेळले गेलाय. पुण्याचा पंकज राऊंड विकेटने. यार मात्र पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न झालाय. इथे मात्र आपण बघू शकतो कव्हरफला चांगले क्षेत्रक्षण पाहायला मिळाले आहे आणि त्याचा तत्पूर्वी 2 धाव या पळून पूर्ण केल्या. थोडंसं पंबळ होतोय क्षेत्ररक्षक संदेश दाणे आणि जिथे 1 धाव होती तिथे 2 धाव पळून पूर्ण केल्यात. या 2च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते आहे 8 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत असताना यार मात्र स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. जातो चेंडू निर्धाच्या स्वरूपात. पूर्णपणे बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. यावेळेस प्रत्युत्तर नव्हतंच बंधू याच्याकडे या चेंडूचं. चेंडू काय मागच्या चेंडूचं उत्तर दिले पंकज पाटील या गोलंदाजाने. डाव करत त्याने पुन्हा एकदा गोलंदाजी करण्याकडे सज्ज होता. यावेळेस मध्ये चेंडू आपटला होता. अगदी शॉर्ट पिच चेंडू पाहायला मिळाला होता. डीप मिडॉनला, डीप लॉंगनला चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला आणि तत्पूर्वी 1 धावेचं रूपांतर डबल मध्ये कसं कन्वर्ट करायचं हे दोघांना माहिती आहे. हार्दिक आणि जितेश पाटील या बंधू यांना आपण पाहू शकतो. या दोनच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 10 या आकड्यावर. 10 धावसंख्या पाहायला मिळते. यावेळेस स्विच हिट घातक फटका खेळला होता परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. जातो चेंडू निर्धाच्या स्वरूपात. जणू काही प्रश्न विचारला होता बंधू याला की या चेंडूला डिफेन्स करू दाखव, मात्र फलंदाच्या माध्यमातून उत्तराला नाही डिफेन्स करू शकत. निर्धार स्वरूपात चेंडू पाहायला मिळतोय. 11.50च्या फरकाने चालायचं. आतापर्यंत इथे धावा झाले ते म्हणजे 10. यामध्ये आडव्या बॅटचा वापर केला आहे. चेंडू डीप स्क्वेअर क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला आहे. 1 धाव पळून पूर्ण केली आहे आणि दुसऱ्याचा प्रयत्न झाला आहे आणि दुसरा फाटी देखील पूर्ण झाल्यात. या 2 धावची धावसंख्या पुढे सरकली आहे. जी धावगती हवी होती ना ती धावगती मेंटेन केली आहे. या 2 धावची धावसंख्या पुढे सरकते 12 या आकड्यावर. बिनबाद 12 अशी स्थिती पाहायला मिळते बंटी फिक्सर या संघाची. 2727. तर नंबर 2 चा गोलंदाजी मार्कवर येतोय मिस्टर दिवेश पाटील या संघाचा आयकॉन खेळाडू. आग्री बॉयज या संघाचा. आग्री बॉयजच्या खेळामध्ये नक्कीच थोडंफार चिंतेचं वातावरण असेल. कदाचित बंधूची विकेट आली तर नक्कीच ही मॅच बनू शकते आग्री बॉयज या संघासाठी. जर बंधू जर या विकेटवर क्रीजवर टिकला तर या धावसंख्या आरामात चेस करू शकतोय. 18 चेंडू असतील आणि 34 धावांची गरज. रिक्वायर 100 आपल्याला बघायला मिळतो. 11.33च्या फरकाने चालावं लागेल. यावेळेस मात्र काय घडलंय तर काय चेंडू हाताळलाय. सबमरीन डिलिव्हरी. चेंडू पडतोय आणि थेट संदेश दाणे याच्या हातामध्ये चेंडू विसावला गेला आहे निर्धाच्या स्वरूपात. त्याचप्रमाणे आपण शॉर्ट फाईन लेगला अक्षय पाटीलला बघू शकतोय. अक्षय पाटीलने काय कमबॅक केलंय. 4थ्या पर्वामध्ये खऱ्या अर्थाने बघायचं झालं ना तर या गोलंदाजी इम्प्रोवाइज गोलंदाजी केले. अगदी स्वतःला सिद्ध केले. पुन्हा एकदा यावेळेस चोरकस मारण्याचा प्रयत्न. डीप
लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतोय आणि तत्पूर्वी एक धाव मिळेल. एक पेक्षा जास्त काय मिळणार नाहीये. या एक धावण्याची धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोचते 13 या धावसंख्येवर. 16 चेंडू 33 धावांची गरज. काउंटडाऊनला सुरुवात झालेली आहे. बंधू पाटील आक्रमक रूप त्याने धारण केले. 6 चेंडूचा सामना केलाय. 12 धावसंख्या तो खेळतोय. दोन आयकॉन खेळाडू आमने सामने येत असताना पाहायला मिळत आहेत. ओ यार मात्र खोलात टाकला होता, त्याला मात्र खोदून काढलाय चेंडूला डीप क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आलाय, चेंडूला फेल केले आणि तत्पूर्वी 2 धाव या पडून पूर्ण केल्यात. या 2च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे, जाऊन पोचतीये 15 या धावसंख्येवर. 15 धावसंख्या पाहायला मिळत आहे. बिनबाद 15ची स्थिती पाहायला मिळत आहे. अजून एक येणारे खेळाडू आपल्याला माहिती आहेत. अजून भावेश भोईर सारखा एक हार्ड हिटर बॅटर बाकी आहे. ओ यावेळेला जोखमाचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. चांगली गोलंदाजी. दोन्ही खेळाडू एकमेकांसमोर एकाच संघामधून खेळतात, त्यामुळे दोघांचे डावपेच दोघांना माहिती आहेत. आणि काय चेंडू हाताळलाय दिवेश पाटील या गोलंदाजाने. निर्धाव चेंडूची सांगता केली आहे. आता 14 चेंडू असतील, 31 धावांची गरज असेल. ओ यार फुल टॉप डिलिव्हरी, चेंडूला खेळलं जातंय. इथे मात्र डीप क्षेत्रामध्ये चेंडूला फील्ड केलंय आणि तत्पूर्वी एक धाव होती, तिथे 2 धावा इथे पळून पूर्ण केल्यात. या 2च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे, जाऊन पोचते ती म्हणजे 17 या धावसंख्येवर. 13 चेंडू 29 धावांची गरज. 13 चेंडू 29 धावा. मी करेन हा आत्मविश्वास, माझ्यामध्ये ती क्षमता आहे, मी करू शकतोय असं मात्र दर्शविले गेले. इथे मात्र इनटू द गॅप चेंडू निघून जाईल, सीमारेषा पार. आलाय जितेश पाटील बंधूच्या बाट मधनं चौकार. बारा चेंडू आणि 25 धावांची गरज. 12.50च्या फरकाने चालावं लागेल, ते म्हणजे बंटी 6 या संघाला. 12 चेंडू 25 धावा. जितेश बंधू 10 चेंडूचा सामना केला, 20 धावनं तो खेळतोय. हार्दिक याला जास्त काही स्ट्राईक मिळाले नाही, या 2 चेंडू मध्ये तो 1 धावनं खेळतोय. म्हणजेच काय तर हा देखील सामना रफ अँड टफ होईल. एका बाजूला जितेश बंधू याला पाहताय आणि दुसऱ्या बाजूला दिवेश पाटील. हे 2 आयकॉन खेळाडू आमने सामने येत असताना पाहायला मिळत आहेत. अक्षय पाटील काय कमालीचं प्रदर्शन दाखवलंय 4थ्या पर्वामध्ये या गोलंदाजाने. गोलंदाजी करत असताना अगदी स्वतःला सिद्ध केलंय. बारा चेंडू 25 धावांची गरज. जबरदस्त सामना रंगला गेलाय. अक्षय डाव करत गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतो. स्ट्रायकरकडे बॅटर्स पाहायला मिळतो मिस्टर हार्दिक म्हात्रे. चीअर अप करत असताना आगरी बॉईज खेळातील खेळाडू. यावेळेस मात्र जोरकस माझा प्रयत्न, चेंडू मात्र मिड ऑफ क्षेत्रामध्ये आलाय, चेंडूला फेल केले आणि तत्पूर्वी एक धाव मिळेल. या 1च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे, जाऊन पोचते 22 या धावसंख्येवर. बिनबाद धाव 22 स्थिती पाहायला मिळते. बंटी 6 7-2 या संघाची. 11 चेंडू 24 धावांची गरज. या प्रकारे समीकरण बघायला मिळतं. काउंटडाऊनला सुरुवात झाली आहे. कपिल मुकादम याला आपण पाहू शकतोय. इथे मात्र फॉरवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये, त्याच्यानंतर
डीप कव्हरला आपण मितेश भोईरांना पाहू शकतोय. यावेळेस काय घडलंय तर स्विच चिट खेळला गेलाय. इथे मात्र शतषकाने थोडीशी चुकी पाहायला मिळाली आणि त्याचं रूपांतर चौकारामध्ये पाहायला मिळते. या 4 धावांची धावसंख्या पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचते 26 या धावसंख्येवर. 10 चेंडू 20 धावेंची गरज. अगदी रिप्ले मध्ये आपण बघू शकतो कशा प्रकारे स्विच चिट खेळला गेला या चेंडूला. ओ यानंतर पुन्हा एकदा आडव्या बॅटचा वापर केलाय. क्षेत्ररक्षक आहेत डीप फॉरवर्ड स्कोर क्षेत्रामध्ये चांगला फील्ड केला गेलाय. या एक धावण्याची जास्त काय मिळणार नाहीये, जाऊन पोहोचते धावसंख्या 27 या धावसंख्येवर. आता 9 चेंडू असतील आणि 19 धावांची गरज. 9 चेंडू 19 धावा. कुठे जाईल मॅच? एका बाजूला आग्री बॉईजचा संघ पाहायला मिळतोय, दुसऱ्या बाजूला बंटी सिक्सर 2727 हा संघ पाहायला मिळतोय. आता रिक्वायरमेंट जो आहे तो थोडासा वाढला गेला, 12.67 आकड्यावर गेलाय. यावेळेस स्विच घातक फटका, परंतु चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाही. चेंडू गेला डॉटच्या स्वरूपात. 8 चेंडू 19 धावेंची गरज. मी करेन आत्मविश्वास, माझ्यामध्ये ती क्षमता आहे. अजूनपर्यंत एक विकेट गेली नाही या बंटी सिक्सर या संघाची. थोडासा कानमंत्र दिला जातोय संदेश दाणे यांच्याकडे, नक्की कशा प्रकारे तुला गोलंदाजी हाताळायची आहे. अक्षय पाटील गोलंदाजी मार्कवर. आतापर्यंत त्याने 4 चेंडू टाकून झालेत आणि 6 धावा खर्च केल्यात. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने. ओ यावेळेला जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये पाहायला मिळतोय. मितेश भोईर 1 बॉल चेंडूला कलेक्ट केलाय. दुसऱ्याचा प्रयत्न झालाय. बघता बघता 2 धावे आपण पूर्ण केल्यात. या 2च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचते ती म्हणजे 29 या धावसंख्येवर. 7 चेंडू 17ची गरज. जबरदस्त सामना. अगदी घड्याळात वाजलेत 4:25 वाले आहेत. सायंकाळचे 4:25 वाले आहेत आणि काय सामना चालू आहे. सात चेंडू 17 धावांची गरज. वाडा मॅच. हो यावेळेस मात्र वाईट चेंडू पंचांनी घोषित केलाय. विशालजी नाईक सरांचा इशारा आलाय. या अवांत धावांची धावसंख्या भर, धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोहोचते 30 या धावसंख्येवर. 7 चेंडू 16 धावांची गरज. 7 चेंडू 16 धावा होऊ शकतोय. मी करेन. एका बाजूला अक्षय, हा देखील आहार मानायला तयार नाहीये. यावेळेस क्षेत्ररक्षक थोडासा कमी पडतोय, चेंडूला फेकून दिलाय. हार्दिक मात्रेच्या बॅट मधनं वाईडिश मिडॉनला सीमारेषा पार. क्षेत्ररक्षक आला होता, चेंडू अडवायला होता, ही झेल व्हायला पाहिजे होती, मात्र झेल सुटलाय. जीवनदान दिलं होतं, षटकार देखील जातोय. आता समीकरण काय बघायला मिळतं? 7 चेंडू आणि 10 धावांची गरज. हा चेंडू अडवायला पाहिजे होता किंवा झेलच्या स्वरूपात तब्दील करायला पाहिजे होता, पण मात्र तसं काही झालं नाही. चेंडू गेला षटकाराकरिता. रिप्ले मध्ये आपण बघू शकतो कशा प्रकारे चेंडू आला होता. षटकारापासून कदाचित 1 फूट पुढे होता खेळाडू. सहा चेंडू आणि 10 धावांची गरज. या संघाचा एक अष्टपैलू खेळाडू, या संघाचा जुना जाणता खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. कपिल मुकादम याच्या हातामध्ये चेंडू विसा आपल्याला बघायला मिळतोय. त्यांच्या हातामध्ये षटक दिलं जातंय. या संघाचा अनुभवी गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. सर्व खेळाडू यंग टॅलेंट आहेत, मात्र हा खेळाडू फक्त आणि फक्त अनुभवी गोलंदाज आहे.
6 चेंडू 2 धावांची गरज. बंधू स्ट्राईक अँड कडे पाहायला मिळतोय. चला स्पीडअप करायचं आहे, थोडं फास्ट खेळायचं आहे. 7 चेंडू 10 धावांची गरज आहे. पहिला चेंडू कपिल मुकादम. पहिला चेंडूला भिरकावलाय. चेंडू सीमारेषा पार. आलाय षटकार बंधूच्या बॅट मधनं. जबरदस्त स्ट्रोक्स पाहायला मिळाला आहे. रिप्ले मध्ये आपण बघू शकतोय. आता 5 चेंडू असतील आणि 4 धावांची गरज जिंकण्यावाडी. 5 चेंडू 4 धावांची गरज. जितेश बंधू 13 जणांचा सामना केला, 31 धावांवर तो खेळतोय. यावेळेपर्यंत स्विच इट आणि अशा प्रकारे मॅच फिनिश. या मॅच मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्याने 14 चेंडूचा सामना केलाय आणि 35 धावा ज्याच्या बॅट मधनं आल्या, मिस्टर बंधू पाटील. तर दिवेश यांनी देखील यायचं आहे. 1000 रुपये आपला कॅश प्राइज घेऊन जायचं आहे. दिवेश पाटील यायचं आहे आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरला जातोय मिस्टर जितेश पाटील, द मॅन ऑफ द मॅच. हँडशेक करायचं आहे. चला जितेश बंधू लगेच यायचं आहे आपला मॅन ऑफ द मॅच स्वीकारण्यासाठी. तसेच दिवेश पाटील आपला 1000 रुपयाचा कॅश प्राइज घेऊन जायचा आहे. दिवेश पाटील यांनी देखील यायचं आहे. आपला 1000 रुपयाचा कॅश प्राइज घेऊन जा प्लीज. चला